राज ठाकरे बोलते भुकू दे, आपण मला काय करायचंय, मला माझं कामाशी मतलब आहे, हेच आजपर्यंत आपण करत आलोय. आणि त्याच्यामुळे पुढे काय होऊ शकतं ना 2050 मध्ये मराठी माणूस हा एका कुठल्या तरी पिंजऱ्यामध्ये बंद असेल आणि त्याच्यानंतर काय त्याची हालत होईल, कुठला तरी परप्रांतीय एक येईल आणि बोलेल अरे मुंबई बॉम्बे तो अपना ही था ना, तो क्या हुआ. तेव्हा मराठी माणूस काय बोलेल की होती तेव्हा मला माझ्या भाषेचा सन्मान नव्हता, मला भाषा माझी बोलायला लाज वाटत होती, माझे इतर सगळ्या संस्कृती सगळं जोपासलं हे माझ्या तरी झालं नाही का. तर मला कोणीतरी परप्रांतीय माझा हा माझ्या मानगुटी येऊन बसला, गोडी गुलाबाने बोलला आणि माझी भाषा सगळी संपली, माझं अस्तित्व सगळं संपलं. सोलापूरमध्ये एका मनसेच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्यात आलं. कोणी मारलं तर या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारलंय. का मारलं तर बाबा रे निवडणुकीमधून माघार घे, आणि नाही घेतली माघार, त्याच्यामुळे काय तर खून करण्यात आला. राजकारण कुठल्या पातळीवर गेले ना याचं उदाहरण आहे. काल अमित साहेब ठाकरे सोलापूरमध्ये तिकडे गेले, त्यांच्या घरच्यांना भेट दिली. तिकडे लहान 2 त्यांच्या मुली त्या रडत होत्या आणि त्यांची बायको, ते इतर सगळे घरचं वातावरण काय होतं आपण कालच्या त्या व्हिडिओत त्या बातम्यात पाहिलं. अमित साहेब स्वतः त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही जर का पाहिले ना चेहऱ्यावरचे, त्यांना सुचत नव्हतं की बोलू काय मी ह्यांच्याशी, ह्या लहान मुलांशी, त्यांना काय घरातल्यांना आश्वासन देऊ, अमित साहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. बाहेर आले अमित साहेब आणि त्यांनी मुलाखत दिली मीडियाला. काय ती मुलाखत व्हायरल झाली, पण ती मुलाखत व्हायरल होण्याच्या मागचं कारण काय माहिती का, अमित साहेबांच्या आतमधली जी तळमळ आहे ना ती दिसते त्या व्हिडिओमध्ये. राजकारण कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलंय हेच अमित साहेबांना सांगायचंय. तुम्हाला सीटा जिंकायच्यात, तुम्हाला बिनविरोध निवडून यायचंय, या 5 वर्षात घोटाळे करायचे, रस्ते खराब करायचे आहेत, महाराष्ट्र खराब करायचं, मुंबई खराब करायची आहे, करा, पण हे असलं घाणेरडं राजकारण करू नका. अमित साहेबांचा हा शब्द आहे. बाहेर आल्याच्या नंतर मुलाखतीत सांगितलं त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इथं आलं पाहिजे, प्रचार थांबवला पाहिजे आणि इथे आलं पाहिजे. स्वतः ते आलेत ना अमित साहेब, तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, स्वतः त्यांच्या पक्षातल्या लोकांनी हे सगळं कालाकांडी केलं ना, तिकडे आलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलेलं हे सगळं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि याच्या पुढे अशा गोष्टी घडणार नाही याची पण खबरदारी घेतली पाहिजे, हे अमित साहेबांनी सांगितलं. आज सगळे बोलतात हे अमित ठाकरे काय, हे राज ठाकरेचा मुलगा आहे ना त्याच्यामुळे या सगळं, बाकी नेपोटिझम किंवा मग घराणेशाही हे सगळं बोलतात ना. मित्रांनो, त्या अमित साहेबांच्या चेहऱ्यावर तुम्ही जर का पाहिलं असेल ना, एक असे एक्सप्रेशन, मी त्यांना राजकारण हे जमतच नाही, मी स्वतः अनुभवलेलं, मी त्यांच्या जवळून मी पाहिलेलं आहे त्यांना, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. त्यांना ना हे असलं राजकारण ना, हे गचा राजकारण आवडत नाही. त्यांना स्वतःला असं वाटतं, जे राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगतात की तरुणांनी राजकारणात यावं आणि तरुणांनी आत्ताचं राजकारण जे चालू आहे ना, हे असं राजकारण जर का घडत असेल ना, तर तरुणांनी राजकारण कसं यायचं हा पण प्रश्न मोठा असतो. त्यामुळे अमित साहेब बोलतात कुठलंही राजकारण करा, तुम्ही कामं करू नका, तुम्ही इतर काय बिनविरोध निवडून यायचं ते निवडून या, पण हे असलं मारामारीचं आणि जीवापर्यंत बेतेल असं राजकारण करू नका. आज मनसेचे बरेच पदाधिकारी आहेत, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय. ह्या पक्षाने खूप मेहनत केली आहे, मराठी माणसासाठी लढलाय. प्रत्येक वेळेला काही झालं मराठी माणसाला मनसेच आठवतं, प्रत्येक वेळेला काही झालं मराठी माणसाला शिवसैनिक आठवतो. आता नवीन काय काढलंय तर बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस, आणि दुसरं काय काढलंय की ह्या मराठी माणसाला या मुंबईच्या बाहेर काढणारे हे ठाकरे आहेत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हे सगळे डायलॉगबाजी आहेत, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत या मुंबईमध्ये या मराठी माणूस जर का टिकला असेल ना, कोणालाही विचारा रे जाऊन तुम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये जा, परप्रांतीयाला पण विचारा किंवा मराठ्यांना पण विचारा, ते स्वतः सांगतील मुंबईत ठाकरेच पाहिजे. जरांगे पाटील साहेब त्यांची एक मुलाखत आत्ताच 2-3 महिन्यापूर्वीची आहे, ते स्वतः बोलले एक नाळ जोडली गेलेली आहे मुंबई आणि ठाकरेंची, आणि ते पाहिजेच, आनंदच आहे. जरांगे पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं. आणि हे ना, हे भाजपवाले सगळ्यांना मुद्दाम केलं जातं, हे मुद्दाम ते ना लोकांच्या डोक्यात काहीतरी टाकलं जातं. कारण आपण कसं निगेटिव्ह जी गोष्ट असते, चंद्रावरचा एक काळा डाग जो असतो तो आपण लक्षात ठेवू शकतो, पण हे सगळं धादांत खोटं आहे. आज जर का बाळासाहेब नसते ना, तर कधीच मराठी माणूस या मुंबईच्या हद्दपार गेला असता, मराठी माणूस वाचलाच नसता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कोणाचा मोठा सहभाग होता, कोणी केलं सगळं हे संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनं, कुठं होती ही भाजप तेव्हा. त्यांना कुठलाही महाराष्ट्र असू दे, मुंबई असू दे, कुठल्याही निवडणुका असलं की त्यांना हिंदू दिसतो. अरे मग आमचा महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठे, आमच्या मुंबईतला मराठी माणूस कुठे, आमचा कोळी बांधव कुठे, ज्याची ही मुंबई आहे. आपण कधीच मराठी माणूस म्हणून विचार करतच नाही, आपण हिंदू म्हणून विचार करतोय. म्हणून चुकीचं नाही बोलत मी त्याला, हिंदू असावं, आम्ही स्वतः हिंदू आहेत, आमचे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते, आमचे प्रत्येक इतर महापुरुष हे मोठमोठे हिंदू ज्यांनी या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केले. या महाराष्ट्राने आज देशासाठी जे दिलेलं आहे, जे केलेलं आहे, हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे, आणि त्याच्यामुळे ते सगळेच हिंदू होते. पण 1947 साली जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर संविधानामध्ये काही गोष्टी या आपल्या आणण्यात आल्या की प्रत्येक राज्याला एक त्याची भाषा, एक प्रत्येक राज्याला त्याची संस्कृती जपण्यासाठी, म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा करून ठेवल्या. गुजरातमध्ये गुजराती भाषा जपली पाहिजे, मराठी महाराष्ट्रात जपली पाहिजे, इतर पंजाबमध्ये पंजाबी भाषा जपली पाहिजे. प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक राज्यातल्या रहिवाशांसाठी एक राज्य दिलं.
हे संविधानाने दिलं ना. हे कशासाठी दिलं? जो बोलतोय ना की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस अपमान करतोय प्रत्येक परप्रांतीयांचा, हे चुकीचं आहे. मी आत्ताच मगाशी एक ऑडिओ रेकॉर्डिंग टाकली आहे. आम्हाला आमचं जे गाणं आहे ना, जागा हो मराठी माणसा जागा हो, एका अमराठी बाईने आम्हाला फोन करून सांगितलं की नाही, महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठीच पाहिजे कुठल्याही पदावर. हे महापौर वगैरे जे तुम्ही सांगताय ना, कुठला असला पाहिजे. राजसाहेबांनी पण परवा सांगितलंय महापौर हा महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठीच होणार. यात तेव्हा मात्र शंका नाही. बाकीच्या इतर राज्यामध्ये काय त्यांचा काय आपला मराठी होतो का महापौर? का बाकीच्या इतर राज्यामध्ये मुख्यमंत्री मराठी होतो? मग आमच्या इथेच का मराठी पाहिजे? आमच्या इथे पण मराठीच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही खान कराल, तुम्ही इतर कोण कराल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज प्रत्येक पक्षामध्ये परप्रांतीय आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहे, इतर सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आमचा कधीच त्यांना विरोध नाही. पण एक मुंबईचा महापौर हा मराठीच असणार हे आजपर्यंत कधीच कोणी बदललं आणि कोणी बदलायचा प्रयत्न पण करू नका. यात कुठलीच भाषा आणि कुठल्या इतर गोष्टीला विरोध नाहीये. हे संविधानानुसार आपण चाललेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मराठी माणूस असेल तर त्याला जसा स्थानिक असतो ना, ज्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, कळतात, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी बोलत असतो की नाही आपली ही मुंबई ना मराठींची मुंबई, हे आपण बोलतो ना. पण असं आहे, आमच्या या मुंबईमध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात, प्रत्येक प्रांताचे राहतात आणि ते स्वतःला मराठीच समजतात. या मुंबईकर मराठीच समजतात आणि त्याच्यामुळे आम्ही कोणालाच कधी विरोध केलेला नाहीये. पण आमच्या मराठीच्या नादाला गेला, आमच्या महाराष्ट्राच्या कडे वाकड्या नजरेने जर का कोणी पाहिलं तर त्याचा आम्ही सन्मान आदर करतो, जो करायचा आहे तो. पण मला असं वाटतं हे जे काही बाहेरून आलेले आहेत ना, तेच फक्त या मराठी भाषेचा, या महाराष्ट्राचा अपमान करतात. तेच या सगळ्या इतर लोकांचा अपमान करतात. बाकी काही जे आमच्या इथे आमच्या आधीपासून राहिलेले आहेत ना मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये जो वर्षानुवर्ष राहिलेला परप्रांतीय आमचा अमराठी बांधव आहे ना, त्याचं मी रेकॉर्डिंग टाकली ना, काय त्यांच्या मनामध्ये मराठी माणसाबद्दल आदर आहे आदर आणि सन्मानपूर्ण आदर आहे. आणि ते आम्हाला एक रिस्पेक्ट देतात, आम्ही त्यांना एक रिस्पेक्ट देतो. माझे स्वतःचेच, माझे काय तुम्हाला सगळ्यांचेच असतील, पण परप्रांतीय मित्र असतात, परप्रांतीय मैत्रिणी असतात, आमचे त्यांचे नाते चांगले असतात. आजही कोणी परप्रांतीयांकडून खरेदी करत नाही असं होत नाही. प्रत्येक जर मराठी माणूस हा परप्रांतीयांकडून खरेदी करतो ना. जर का आमच्या मनात परप्रांतीयाबद्दल द्वेष असता तर आम्ही परप्रांतीयाकडे गेलो असतो का खरेदी करायला? तरी बघा, या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला एकच सांगतो, ही लढाई जी महानगरपालिकेची आत्ताची जी येऊन ठपली आहे, ही खरंच आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण पहिल्यांदा अशी कुठली तरी निवडणूक मी पाहिली असेल, मला असं वाटतं तुम्ही पण पाहिली असेल, ही अशा बिनविरोध निवडणुका होत आहेत आणि त्याच्यात कोणीही काही बोलत नाही. सामान्य माणूस शांत बसलाय. सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार हा काढून घेतला जातोय. आपण तरी थंड, आपण का मला कळत नाही की मराठा हा कोण होता, हा आपण इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. आपल्याला माहितीच नाही. आपण आपलं घर बघतो, आपलं दार बघतो, इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपला महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणसाचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र काय झाला, काय इतर सगळ्या गोष्टी सगळं विसरून जायला आपण. राज ठाकरे बोलतोय फुकू दे, आपण मला काय करायचंय, मला माझं कामाशी मतलब आहे, हेच आजपर्यंत आपण करत आलोय. आणि त्याच्यामुळे पुढे काय होऊ शकतं ना 2050 मध्ये. आज भरत जाधव साहेबांचा एक व्हिडिओ आहे, तो व्हायरल होतोय. तो बघा, मराठी माणूस हा एका कुठल्या तरी पिंजऱ्यामध्ये बंद असेल आणि त्याच्यानंतर काय त्याची हालत होईल, कुठला तरी परप्रांतीय एक येईल आणि बोलेल, अरे मुंबई बॉम्बे तो अपना ही था ना, तो क्या हुआ. तेव्हा मराठी माणूस काय बोलेल की होती. तेव्हा मला माझ्या भाषेचा सन्मान नव्हता, मला भाषा माझी बोलायला लाज वाटत होती. माझे इतर सगळ्या संस्कृती सगळं जोपासलं हे माझ्यासाठी झालं नाही का. तर मला कोणीतरी परप्रांतीय हा माझ्या मानगुटी येऊन बसला, गोडी गुलाबाने बोलला आणि माझी भाषा सगळी संपली, माझं अस्तित्व सगळं संपलं. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी तुम्हाला खरं सांगतो. आज तुम्ही स्वतः अभ्यास करा. 2014च्या आधीची परिस्थिती काय होते, 2014 नंतर का असे बदल घडत आहेत. कुठले बदल हे मी तुम्हाला काय चांगलं काहीतरी झालंय ह्याचा बदल नाही सांगत आहे. हे काय काय आणलंय, काय काय घडवून ठेवतात हे नवीन प्रत्येक जण. हे 2014 नंतरच्या राजकारणात 5 वर्ष हे शांत बसले. 18-19 नंतर जे आपण राजकारणात बघतोय ना, असं वाटतं अरे साला हे कधीच झालं नव्हतं, अरे हे असं काय होतंय. आत्ताच ही बिनविरोध निवडणूक कशी होतीये, एकाच वेळेला एकाच वॉर्डामध्ये सगळेजण माघार कसे घेऊ शकतात, काय होतंय हे सगळं, ह्याची चौकशी केलीच पाहिजे आणि हे करणं गरजेचं आहे. नाही तर येणाऱ्या लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. आज माझेही भाजपमध्ये मित्र आहेत, आज माझेही शिवसेनेमध्ये मित्र आहेत, इतर सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मित्र आहेत माझे. पण माझा कधीच ह्या खालच्या कार्यकर्त्यांना विरोध नसतोच आणि नाहीच, कधीच नाही. पण हे वरचे जे पदाधिकारी कार्यकर्ते ते बसलेत ना, हे सगळे यांचे करते धरते हे काय करतायत ना मित्रांनो, मला असं वाटतं ह्या खालच्या त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. पण तरी हे काय, हे बांधून आहेत, हे आमचा पक्ष, आम्ही काय बोलू शकत नाही असं आहे. एका पक्षातून जेव्हा बाहेर पडतात ना, तेव्हा हे सगळे पोलखोल करतायत आणि तेव्हापासून हे सगळे त्यांचे एक एक प्रकरण बाहेर यायला लागले. त्यांचे स्वतःचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर काढतात. कधी पक्ष सोडल्याच्या नंतर किंवा मित्रमैत्रिणीमध्ये आपण बोलतो ना असं, अरे आमच्या पक्षामध्ये असं आहे, ईव्हीएम आहे का, हो आहे, अरे तुला काय माहिती, अशा गोष्टी असतात. सामान्य माणसामध्ये जा. सामान्य माणसं, आम्ही काल आमच्या प्रचारामध्ये एक बाई काय बोलली माहिती आहे, अरे आमच्या मनात तर ठाकरेच आहेत, पण आमचं मतदान तिकडे गेलं तर आम्ही काय करू.
असं त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या ह्या सामान्य माणसांना घाबरून ठेवलेलं आहे. नको ती सीट अचानकपणे अशी कोणाला तरी निवडून द्यायची मनसेला किंवा सेनेला आणि मग नंतर बोलायचं मग तुम्हाला जर का वाटतंय ईव्हीएमचा घोळ आहे तर मग तिकडे तुमचे कसे निवडून आले. हे असं म्हणजे हे राजकारण तुमचं चाललंय ना हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आता. पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं राजसाहेबांनी पण उद्धव साहेबांनी पण आता ते तर करतीलच काय करायचं आहे ते, पण याच्यानंतर जी भूमिका राजसाहेब उद्धव साहेब घेतील त्याच्यामध्ये पण सामान्य माणसांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं जेव्हा ठाकरे शांत बसतात ना तेव्हा ते 2 पावलं मागे येतात आणि ते कशासाठी 2 पावलं जेव्हा वाघ मागे जातो ना तो झेप घेण्यासाठी. एवढं गोष्ट नीट लक्षात घ्या. आणि अमित साहेब हे काल त्यांच्या एक्सप्रेशन मला समजलं हा नेता जो आहे ना मग परत काल त्यांनी मन जिंकलं माझं. हा नेता उद्याचं भविष्य आहे आणि हे असलं पाहिजे. कुठल्याच आज बोलतात ना नेत्याला काळीज नसतं, हे मी तुम्हाला नीट सांगतो, हे लक्षात ठेवा. नेत्याला काळीज नसतं पण माझ्या त्या नेत्याला काळीज आहे हे काल मला त्याच्या व्हिडिओमधून ते समजलं. प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांना समजलं की अरे बाबा रे राजकारण करता आलं पाहिजे तेव्हाच राजकारणामध्ये तो यशस्वी होईल असं नाही आहे. भावना असल्या पाहिजे. त्या भावना माझ्या अमित साहेबांमध्ये आहेत आणि ते मी काल पाहिल्यात आणि मला असं वाटतं सामान्य जनतेने पण पाहिल्यात. आणि माझ्या भावना समजून घेणारा माझ्या भावनांचा आदर करणारा कोण असेल तो माझा नेता. आज एक त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते, भीती असते अमित साहेबांमध्ये की बाबा रे मी राजसाहेबांचा मुलगा आहे, मी काय जे बोलेल ते बोलताना मला भान असलं पाहिजे, मी भान ठेवलं पाहिजे, हा असा विचार करून माझा नेता बोलत असतो. मग त्याच्यामध्ये मला त्यांच्या बोलण्याचं किंवा काय नाही माणूस कसा आहे ना हे आपण मला असं वाटतं पाहणं गरजेचं आहे. त्या माणसाला भावना आहेत का. खरं राजकारणाला भावना नसतात जसं मी तुम्हाला सांगितलं, पण त्या राजकारणाला भावना आहेत. राजकारणाला भावना असणं हेच खूप मोठं आहे आणि मला असं वाटतं आपण हेच पाहणं गरजेचं आहे. आज आदित्य साहेब असतील किंवा अमित साहेब असतील, उद्याचं नेतृत्व आहे आपलं, तरुणांचा आधारस्तंभ आहे. मी स्वतः अमित साहेबांना आदित्य साहेबांना फॉलो करतो. राजसाहेबांनंतर उद्धव साहेबांनंतर कोण आहे या महाराष्ट्राला मुंबईला वाचवणारे ते म्हणजे अमित साहेब, आदित्य साहेब. त्यांचा कालचा तो वचननामा मी ऐकला, वाचला, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी ऐकला पाहिला. काहीतरी वेगळं करण्याची त्यांची एक क्षमता, त्यांची एक विचारशक्ती मला जाणवली ती आणि मला असं वाटतं हेच हवं. मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं जाता त्या व्हिडिओमध्ये, हे जे राजकारण चालू आहे हे सगळं गचाळ राजकारण तुम्ही ओळखा, ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांना सांगा हे सगळं करते ह्या पक्ष काय करतोय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सामान्य जनतांना पण कळून चुकलंय कारण आम्ही जसं सांगितलं प्रचारामध्ये गेलो तेव्हा मला सांगितलं असं आम्ही मतदान तर करूच पण हे मतदान कुठे दुसरीकडे नाही जाणार हे सामान्य माणसाला माहिती आहे. सामान्य माणसाला आता सांगायची गरज आहे, एक भूल कमल का फूल एवढंच फक्त सामान्य माणसाला सांगा. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.